पवारांच्या राष्ट्रवादीकडून यापूर्वीच विलीनीकरणाचा प्रस्ताव. काँग्रेस नेते नाना पटोलेंचा दावा. पवारांनी पुढाकार घेऊन काँग्रेसला मजबूत करावं, संजय राऊतांचा सल्ला. छत्री घ्यायची की रेनकोट ठरलं नाही, परिस्थिती तशी होऊ द्या मग निर्णय घेऊ, सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य. काँग्रेस बुडतं जहाज, त्यात कुणी पाय ठेवणार नाही. पवार गट आणि काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा. पश्चाताप झालाय त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे, पण आम्हाला पश्चाताप झालेला नाही. भरत गोगावले यांचा संजय राऊत यांना टोला. केंद्र सरकारनं जातीनिहाय जनगणना करावी, ओबीसी समाजाची अचूक लोकसंख्या जाहीर करावी, ओबीसी समाजाची सरकारकडे मागणी. अमरावतीत काँग्रेस वंचित उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता. यशोमती ठाकूरांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस नेत्यांची बैठक. मुख्यमंत्री फडणवीसांचा काँग्रेसला टोला. अमरावतीचे उमेदवार रुग्णालयात असल्याचं कळलं. मतदारांऐवजी काँग्रेस नेत्यांशी संपर्क करा, फडणवीसांचं वक्तव्य. नाफेडला कांदा देण्यास शेतकऱ्यांचा नकार. नाफेडमध्ये कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपये दर, मात्र कांद्याचा बाजारभाव 2000च्या घरात. पेरणीची घाई करू नका, मुख्यमंत्र्यांचं शेतकऱ्यांना आवाहन. अल निनोचा प्रभाव पाहून टास्क फोर्स तयार, उपाययोजना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे विरोधात गुन्हा दाखल. महिलांविरोधात अश्लील टिप्पणी करणं भोवलं तर प्रेक्षक हिमांशू जांगरा आणि डॉक्टर सेजल पवारवरही गुन्हा. डॉक्टर सेजल पवारच्या अडचणीमध्ये वाढ. मृतदेहाचा अवमान केल्याचा आरोप. सेजलची बदली करण्याची किशोरी पेडणेकरांची मागणी. मृतदेहांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणं डॉक्टर सेजल पवारला भोवणार. केईएम रुग्णालयाकडून चौकशी. 2 सदस्यीय समिती गठीत. होळी बांधवांसाठी योग्य जागा किंवा पर्यायी व्यवस्था करा. मंत्री मंगलप्रभात लोढांचे मनपा आणि मत्स्य विभागाला निर्देश. राज्यात गुटखा उत्पादन केला तर कारवाई होणारच. एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांचा इशारा. आमदार रोहित पवारांचं पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन. सरसकट शेतकरी कर्जमाफीची मागणी. नेस्को ड्रग्ज प्रकरणातील 2 आरोपींना जामीन. 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन. भिवंडीतील नालेसफाई कागदावरच. महापौर नारायण चौधरींकडून नालेसफाईची पाहणी. कामानुसारच ठेकेदारांना पैसे देणार. महापौरांचा ठेकेदारांना इशारा. जळगाव विधान परिषदेचा तिढा कायम. शिवसेनेच्या बंडखोर रेश्मा काळे नॉट रिचेबल. मुसलमान तरुणाचा हिंदू तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न. पोलिसांनी आरोपीला केली अटक. डहाणूतील घटनेच्या निषेधार्थ कासा, चारोटी, वरोटी गावात बंद. सोलापुरात मुख्याध्यापकाची 2 मुलांसह पत्नीला संपवून आत्महत्या. शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्यानं उचललं टोकाचं पाऊल. राज्यात उन्हाचा तडाखा पुन्हा वाढणार. तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याचा अंदाज. अंबाबाई मंदिरावर 1.5 किलो सोन्याचा कळस. गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणेंनी दिलं दान. तृणमूल काँग्रेसच्या नेत्याची काढली धिंड. पोलिसांनी हाफ पॅन्ट आणि टी शर्टवर काढली धिंड. नेपाळ सीमेवरून केली होती अटक.